नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची वन टक्समध्ये कटिंग कशी करायची तर ते दाखवते. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची. उंची तुम्ही आवडीनुसार घेऊ शकतात. 14 इंचाची मी उंची घेतली. आपल्याला शिवून ब्लाऊज हा 13 इंचावर होऊन जातो. आणि नंतर आपल्याला 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर 5.5 घेतल्याच्या नंतर आपल्याला मोंड्याला पण 5.5च घ्यायचं आहे. आता जे काही असं चेस्टनुसार तुम्ही तुमचे माप टाकू शकतात. आता 32 साईजचा होता तर मी 8 इंचाची घडी घेतली आणि त्याच्यामध्ये मी 2 इंच लूज ठेवते. तर आपण वन टक्स जरी ब्लाऊज शिवला तरी पण त्याची पण फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. आता 5.5 इंचासाठी आपण मोंडा घेतला, त्याच्यातून मी अर्ध्या इंचावर एक मार्क केले आणि हा पाठीमागचा भाग असल्यामुळे मग मी 1.5 इंचावर एक मार्क करून आपल्याला पाठीमागच्या भागाला आकार देऊन घेतला मोंढ्यासाठी. आता जेवढं कंबर आहे तेवढं कंबर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मिक्स करायचं आहे. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिंग जातो. तर जे काही की कंबर वसन आपल्याला त्यानुसारच आपल्याला करायचं आहे. सव्वीस इंच कंबर होतं, त्याच्यामध्ये मी 2.5 इंच मिक्स केले. आता मी कट करून घेते. आता आपल्याला गळा 2-2.25 इंचाचा जरी घेतला तरी पण गळा परफेक्ट हा बसून जातो. मी त्या गळ्याची कटिंग दाखवली नाही कारण व्हिडिओ भरपूर दिवसाचा होता. दोन इंच घ्या किंवा 2.5 इंच घ्या तरी चालते आणि जेवढी तुम्हाला पाठीला उंची लागते गळ्याला तेवढी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. आता जर गळा एकदम गोलच लागत असेल तर मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितले का जास्त गोल गळा जर लागत असेल आपण वरती 2 इंच घेतले तर खालच्या बाजूला आपल्याला अर्ध्या इंचामध्ये फरक करायचा आहे, म्हणजे गळ्याला फिनिशिंग ही चांगली येऊन जाते. आता खूप सिल्क कपडा आहे हा, जो आपण पिसावर कटिंग करणार. साडीतलाच पीस आहे तर त्याच्यावर स्टिच पण कसं केलं पाहिजे मी याचा पण व्हिडिओ काढलेला आहे. आता जो आपला पाठीचा भाग आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जेवढा आपण शोल्डर घेतले 5.5 इंच तेवढं मी शोल्डर घेते. 5.5 अगोदर एक लाईन आखून घ्यायची आपल्याला. 5.5 वर शोल्डर घेतले. मोंड्यासाठी पण मी 5.5च घेतले. आपण असं पुन्हा माप न घेता आपण जो पाठीचा भाग कट केला आहे तो जरी टाकून पूर्ण आखून घेतला तरी चालते आणि परत जरी माप घेतले तरी पण चालते. फक्त मग आपल्याला समोरच्या भागाला आकार 1 इंचावर द्यायचा आहे जो मोंड्यासाठी असेल आणि पाठीमागच्याला 1.5 इंचाचा. हाच फरक आहे, दुसरा काहीच नाही. आता जेवढी उंची घेतली होती 14 इंचाची आणि जेवढं कंबर घेतलं तर त्यानुसार. तर परत एकदा मी चेक करून घेते सगळे माप व्यवस्थित आलेत का नाही. तर एकदम परफेक्ट असं आले, कुठेही कमी जास्त काहीच नाही. आता मी कट करते कारण सिंपल पद्धतीने हा वन टक्स होता. जसं कस्टमरला लागत होता तसं आपल्याला शिवून द्यायचा होता. वन टक्स ब्लाऊज शिवण्याचे पण अनेक पद्धती आहेत तर मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगते. आता गळा याचा पण 2.5 इंच घेतले. आता समोरचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. साडेसहा इंचाचा मी गोल गळा घेतलाय पुढचा. आणि नंतर आता आपल्याला बाही कटिंग करायची. तर आपल्याला मोंड्याचा
मी हर एक कटिंग व्हिडिओमध्ये दाखवलं आहे का बाही कटिंग आपण कशी केली पाहिजे. तर अगोदर मोंड्याचा आपल्याला आकार घ्यायचा आहे, जेवढा असेल त्याच्यामध्ये आपल्याला ते डेंचं मिक्स करायचं आहे आणि मग आपल्याला त्यानुसार घोटे टाकायचे अस्तरवर. आणि मग जेवढी उंची असेल तेवढं आपल्याला बाही कटिंगला घ्यायचं आहे, 1 इंच मिक्स करून, आणि नंतर आपल्याला बाही कटिंग करायची. तर व्यवस्थित पण मी याचे बाही कटिंगचे व्हिडिओ अगोदर टाकलेले आहेत. बरेचसे व्हिडिओ म्हणजे कटिंग व्हिडिओ आणि स्टिचिंग व्हिडिओ आहेत. नसन पाहिले तर जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता ज्यावेळेस सिल्क कपडा असतो जास्त, तर त्यावेळेला कटिंगला त्रासदायक जातं. तर जे नवीन आहेत मी त्यांच्यासाठी सांगते. तर तुम्ही टाचन पिनाचा वापर करा. सिंपल पद्धत आहे. टाचन पिनाचा वापर केल्यावर एवढंही त्रासदायक जात नाही. आणि जर ब्लाऊज पिसाला लेस असेल तर अगोदर लेस ते कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, जास्त असेल दोन्ही बाईला प्रत्येकाने चेक करायचे, पुरत असेल तर काढायचे नाही. आणि मापातच असेल कमी असेल तर आपल्याला ते काढून नंतर जोडायची असते, ज्यावेळेस आपलं बाही जोडून होती अस्तरला त्यावेळेला. तर बघू शकतात, अगोदर मी पीस टाकून घेतला. खूप सिल्क कपडा होता आणि नंतर मग मी सगळं आपल्याला मापं टाकून घ्यायचेत किंवा मग एक एक जरी कट केलं तरी चालते. आता जे नवीन आहेत त्यांनी 1-2 ठिकाणी टाचन पिन जरी लावले तरी चालते, कारण हा कपडा असा आहे, एकदा जर गोळा झाला तर प्रॉब्लेम येऊन जातो. तर तसं व्हायला नको. आता जी बंद बाजू होती ती माझ्याकडून ठेवली आणि मग आपल्याला अगोदर पाठीचा भाग कट करायचा आहे आणि समोरचा भाग पण कट करायचा आहे. तर एकदम फेस टू फेस आपल्याला कट करायचं नाही, कारण सिल्क कपडा असल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण शिवतो तर त्यावेळेला एकदम काही प्रॉब्लेम नको यायला. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं जागा ठेवायची. हा झाला आपला पाठीचा भाग काढून. आता आपल्याला फ्रंट भाग काढायचा आहे. तर अशा पद्धतीने आता आपले दोन्ही भाग एक सोबत निघतील. तर आपल्याला याची कटिंग करायची. ते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेटेस्ट फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि तुम्हाला कुठल्या याच्यावर व्हिडिओ काढायला आवडतील किंवा पाहायला आवडतील कमेंट करा. तुमच्या कमेंटचं नक्की उत्तर दिले जातील, कारण कमेंटनुसार व्हिडिओ काढायला छानच वाटेल. तर कमेंट करा, फटाफट कमेंट करा, म्हणजे मी तुमचे सगळे व्हिडिओ काढेन.